रोड टेप जी योजना आहे, रेमिटन्स ज्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट केला तर आपल्याला रेमिटन्स मिळत असतं, ही 1.9 होती, तर आपण 4% पर्यंत करावी अशा प्रकारचा आग्रह केंद्र सरकारकडे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्याच्याकडे पकडलाय. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की बांगलादेशमध्ये हे जे जिओ पॉलिटिकल सिनेरिओ आपल्याकडे झाला, जे आपले मार्केट आहे, बांगलादेशने मागच्या 1.5-2 वर्षापासून सदस्य सचिन भाऊंनी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला आहे. हे खरी आहे की बाब चांदवडला आंदोलन झालं होतं आणि त्या माध्यमातून आपले शिक्षण मंत्री श्री दादा भुसेजी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली होती. सभापती महोदय, आपल्या देशामध्ये 2 योजना आपल्याकडे चालतात केंद्र आणि राज्य सरकार मिळून. त्याच्यामध्ये एक जी आहे ती PSS स्कीम, त्याला प्राइस सपोर्ट स्कीम आपण म्हणतो. त्या प्राइस सपोर्ट स्कीम ही कृषी विभागाच्या माध्यमातून चालते आणि त्याच्या माध्यमातून आपण सोयाबीन, तूर वगैरे या सगळ्या आपण खरेदी करत असतो. त्या PSS स्कीमचा मूळ हेतू असतो की आर्टिफिशियल इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळतोय त्याच्यामध्ये स्थिरता मिळावी, त्याच्यामध्ये अधिकचा भाव मिळावा, हा त्या स्कीमचा हेतू असतो. आणि दुसरी केंद्र सरकारच्या माध्यमातून डोका विभाग जो डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स यांच्या माध्यमातून PSF ही अशी स्कीम चालत असते, प्राइस स्टेबलायझेशन फंड. हा फंड याच्यासाठी असतो की कधी कधी महागाई जी आहे ती वाढते, त्यावेळेस जी जीवन आवश्यक एसेन्शियल कमोडिटीज आहे त्यांना मार्केटमधनं, मार्केट प्राइसमधनं हे खरेदी करून स्टोअर करतात आणि वेळेत ते मार्केटमध्ये आणत असतात. तर या दोघंही फंडच्या माध्यमातून काम चालू असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट, जर PSFचं काम हा मका वगैरे जे आहे, कांदा वगैरे जे आहे ते आपलं कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट जे आपल्या भुजबळ साहेबांकडे जे आहे त्यांच्याकडे असतं आणि माझ्याकडे जे आहे हे ॲग्रिकल्चरचा जो विषय आहे तो आपल्याकडे असतो. अध्यक्षमध्ये यावेळेस आपल्याकडे आपण बघितलं तर कांद्याचा जो मूळ प्रश्न आहे, मला सविस्तर आपल्या सगळ्यांना या निमित्ताने महाराष्ट्रालाही सांगायचं आहे. कांदा पूर्वी महाराष्ट्रामधल्या ठराविक आपल्या या विशेषतः नगर, नाशिक या परिसरामध्ये कांदा पिकवला जायचा आणि त्या माध्यमातून पूर्ण भारताला सप्लाय व्हायचा. तो 12 महिने त्याच्या माध्यमातून सप्लाय व्हायचा. नंतरच्या अलीकडच्या या 10-15 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बदल झाल्या. सभापती महोदय, या बाजूचं मध्य प्रदेश असेल, आता UP आणि पूर्ण उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी तिथपर्यंत कांदा आता लोक लावायला लागले. इतकंच नाही सभापती महोदय, दुर्दैवाने हे कांदा कसा पिकवायचा त्याचं बियाणं आहे या आपल्या सीड कंपनीच्या माध्यमातून जे आपलं मार्केट होतं, आपलं महत्वाचं मार्केट बाजूचं असणारा श्रीलंका, बाजूचं असणारा बांगलादेश हे अत्यंत महत्वाचं आपलं मार्केट होतं. आणि मागच्या या 4-5 वर्षामध्ये श्रीलंकाने आणि विशेषतः बांगलादेशने हा कांदा पिकवायचं सुरू केलंय. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात चीनी कांदा यालाही त्यांनी मार्केटमध्ये उतरवल्यामुळे आपण जे एक्सपोर्ट करायचो, आपलं जे मार्केट होतं त्याला एक प्रकारे अटॅक करण्याचं काम केलं आणि बांगलादेश आणि श्रीलंका याच्यामध्ये ती अडचण आपल्याकडे निर्माण झाली. मागच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, हे जे आपली प्राइस स्टेबलायझेशन फंड आहे या फंडच्या माध्यमातून नाफेड आणि NCCF या माध्यमातून 2025-26ला 3 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी केंद्र सरकारने केला होता. यावर्षी देखील आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवलाय. दरवर्षी ते साधारणतः मे मध्ये सुरू करतात. आम्ही त्यांना मागणी केली की मे-जून हा चुकीचा वेळ आहे. खरं तर मार्च मध्ये आणि एप्रिल मध्ये हा कांदा खरेदी झाला पाहिजे. मागच्या वर्षी सुद्धा मे-जून मध्ये झाला होता. आम्ही यावेळेस मागणी केली आहे की मार्च मध्येच हा कांद्याची खरेदी या वर्षी 5 लाख मेट्रिक टन ही त्यांनी खरेदी करावी असं आपण त्यांना मागच्या काळातच पत्र पाठवलं. त्यांनी मागच्या वर्षी 15 रुपये किलो साधारणतः मार्केट भावाप्रमाणे त्यांनी खरेदी केला होता. आणि आपण विविध उपाययोजना या कांद्याच्या संदर्भात करतो. याच्यामध्ये डिमांड सप्लाय रेशोची अडचण आहे. मोठ्या प्रमाणात पीक आपल्याकडे, त्याला मार्केट कधी आपल्याला मिळत नसते, कधी कधी अडचण येत असते आणि म्हणून हे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण होत असतात. मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे एक्सपोर्ट ड्युटी होती आणि एक्सपोर्ट ड्युटी 40% होती. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मागच्या काळात शिंदे साहेब या सगळ्यांनी प्रयत्न करून 40%ची ड्युटी 20 वर आणि 20 वरनं आता 0% ही एक्सपोर्ट ड्युटी आपण आणलेली. आणि अध्यक्षमध्ये या माध्यमातून आपण
त्या राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी रोड टेप जी योजना आहे, रेमिटन्स ज्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट केला तर आपल्याला रेमिटन्स मिळत असतं, ही 1.9 होती, तर आपण 4% पर्यंत करावी अशा प्रकारचा आग्रह केंद्र सरकारकडे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्याच्याकडे पकडलाय. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की बांगलादेशमध्ये हे जे जिओ पॉलिटिकल सिनेरिओ आपल्याकडे झाला, जे आपले मार्केट आहे, बांगलादेशने मागच्या 1.5-2 वर्षापासून आपल्याकडनं कांदा घेतला नाही, श्रीलंकाने डबल म्हणजे प्राइसच्या डबल त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागू केली आणि या सगळ्या सिच्युएशनमुळे या कांद्या संदर्भात प्रश्न आपल्याला निर्माण झालाय. आपण पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याखाली एक याच्या माध्यमातून परमनंट सोल्युशन काय आपल्याला करता येईल याच्या संदर्भात आपण एक कमिटी नेमलेली, जवळपास 6 बैठका त्याच्या माध्यमातून झाला. आणि आज सकाळची आनंदाची बातमी अशी आहे की आज सकाळी मला हाय कमिशनर मॉरिशस यांची आज सकाळी भेट झाली. हिज एक्सलन्सी शीलाबाई बापू यांची भेट झाली आणि त्यांच्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलं बा आम्हाला मॉरिशसला कांद्याची फार गरज आहे. तर मी त्यांना सांगितलं बा 1 लाख टन आम्ही देऊ का? ते म्हटलं बा 1 लाख टन पेक्षा जास्त आम्हाला कांदा लागेल आणि त्याच्या संदर्भात आजच ही डेव्हलपमेंट आहे. तर कांदा संदर्भात योग्य मार्केट शोधणं हा आपण त्याच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. विविध योजना देखील आपण त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मदतीने आपण लागू करतो. मकाच्या संदर्भात बोलायचं सचिन, माझा एक प्रश्न सभापती महोदय, मंत्री महोदयांचे मी आभार मानतो की आपण या जो 93च्या माध्यमातून जो हतबल झालेला जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याला एक आशेचा किरण म्हणून घेऊन तुम्ही जे काय बोललेला आहात. माझी फक्त 2 स्पेसिफिक सभापती महोदय विनंती राहणार आहे. एक तर कर्नाटकाने काही एक MSP आपल्या राज्याची ठरवून दिलेली आहेत, काही विशेष पुढच्या काळामध्ये वेदर बघून फोरकास्ट बघून घेऊन. आपण तसं दुर्दैवाने केलेलं नाही, त्यामुळे ही वेळ आपल्यावरती येते का? एवढं कांद्याचं उत्पादन झालं, आता वॉरमुळे 10,000 टन कांदा आहे तो अजून कंटेनरवरती आहेत, पण ते पुढे जाऊ शकत नाही, पाठी येऊ जाऊ शकत नाहीये. म्हणजे ही व्याप्ती वाढते. मक्याच्या बाबतीत पण आपण सांगितलं की आता कर्नाटक गव्हर्नमेंटने केलं MSP, त्यांची आता ती मागणी झाली, पण त्या इकडे वेगळी मागणी सुरू झाली की सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणून मला 2 स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक, आपण जे आंदोलन करायचं त्यांना आश्वासन आपल्याच मंत्री महोदयाने दिलं होतं की मी मुख्यमंत्र्यांबरोबर 4 दिवसात बैठक लावून देऊ. ती बैठक लावली नाही, कारण हा व्यापक विषय आहे सभापती महोदय, हा केंद्र आणि राज्य दोघांशी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जोपर्यंत याच्यात हस्तक्षेप करणार नाही, आपण करता त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण माननीय मुख्यमंत्र्यांवर जे तुमच्या सरकारने आश्वासन दिलं होतं बैठकला, किती दिवसामध्ये बैठक लावणार आहात हा एक. आणि मक्याच्या बाबतीत जसं आपण म्हटल्याप्रमाणे की आता तो क्रॉप आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे, त्याला जर तुम्ही आज काय घोषणा जर केली नाही तर तो पण हतबल होणार आहे आणि तो पण उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून त्यांना आपण काय मदत करणार असं प्रश्न सभापती महोदय, हा मक्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा विषय त्यांनी मांडला. मला आपल्याला नम्रपणे कळवायचं की मक्या संदर्भात MSP ही आपण 2400 रुपये डिक्लेअर केली, अत्यंत जोरदार केलेली. आणि आपण मागच्या काळामध्ये 6.6 लाख क्विंटल आपण त्याच्या माध्यमातून लाख क्विंटल हे आपण खरेदी केलं होतं. तो कोटा आपला संपला, पण आपल्याला या 7-8 दिवसापूर्वीच 5 लाख टन 5 लाख क्विंटल ही खरेदीचा नवीन केंद्र सरकारने आपल्याला परवानगी दिली. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये फक्त अट ही घातली आहे की तुम्ही जी खरेदी कराल करा, पण कन्झ्युम तुम्ही केलं पाहिजे. आणि मग आपलं जे सिव्हिल सप्लायज डिपार्टमेंट आहे या माध्यमातून आपण आता ती, कारण ह्या PSF मध्ये असल्यामुळे त्यांच्याकडनंच खरेदी होते आणि आता रॅशनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मकात सुद्धा देण्याचं त्यांचं काम सुरू झालंय. आता 5 लाख मेट्रिक क्विंटल ही खरेदी करण्याचं काम ही आता या 4-5 दिवसापूर्वी सुरू झालंय आणि त्यामुळे मकाला आता स्टेबल भाव मिळेल. पण यावर्षी सचिन भाऊ या मक्यामध्ये सुद्धा फार मोठा पेराव झालेला आहे, कारण उशिराने पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी ऑप्शन जो आहे, कारण उशिरा पाऊस पडले जे पिकं आहेत कापसाचे खराब झाले आणि मग थोडं उशिराने हा जवळपास 90 दिवसामध्ये 120 दिवसामध्ये येणारं पीक म्हणून मक्याकडे फार मोठ्या प्रमाणात आपण वळलोय. ही दिवसामध्ये येणारं पीक म्हणून मक्याकडे फार मोठ्या प्रमाणात आपण वळलोय. इथेनॉल इंडस्ट्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मक्याला नक्कीच चांगले दिवस आहे. आपण खरेदी संदर्भात आपण ऑलरेडी नवीन त्यांना आदेश दिलेत, सुरू सुद्धा आपण खरेदी केली. ठीक आहे. आता मला वाटतं बैठकीचं फक्त सांगा आणि शशिकांत शिंदे आणि सन्मान्य सदस्य हेमंत पाटील दोघाही सदस्यांना बैठकीला बोलवा. चला कन्क्लूड केले त्यांनी सांगितलं आता तुम्हाला.
मुख्यमंत्री महोदय स्वतः सगळं- मुख्यमंत्री महोदय हे स्वतः केंद्राला ज्या ज्या वेळेस जातात नाही, त्या त्या वेळेस आपला प्रश्न मांडत असतात. मी सांगितलं की रोड टॅप मध्ये सुद्धा 4% म्हणजे 1.90 पासून 4% रेमिटन्स जो आहे त्याची मागणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केला रोड बरोबर. आणि म्हणून मी त्यांची वेळ घेऊन आपल्याला 100% वेळ करतो. चला नमस्कार मित्रांनो, आज विधान परिषदेमध्ये मंत्री महोदय जयकुमार रावल यांनी उत्तर दिलं. यासाठी सचिन अहिर यांनी प्रश्न केला होता की कांदा भाव संदर्भात. तर जयकुमार रावल यांनी आता हे उत्तर दिलं आहे की रोड टॅप जे आहे ते वाढवण्यात येणार आहे आणि मॉरिशसला कांदा जो आहे तो 1 लाख मेट्रिक टन एवढा निर्यात होणार आहे अशी माहिती दिली आहे. आणि लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आणखीन काही मंत्री महोदय आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत सचिन अहिर यांच्यासमवेत बैठक होणार आहे. आणि या बैठकीमध्ये कांदा अनुदान किंवा कांदा निर्यातीविषयी काही अपडेट, काही माहिती उपलब्ध होते का आपण बघूयात. आणि लवकरच मॉरिशसला कांदा निर्यात झाल्यामुळे आणखीन बाजारामध्ये काही सुधारणा, काही वाढ होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करू शकता. मित्रांनो, मला तर वाटतं की कांदा निर्यात जर वाढली किंवा सुरू झाली तर आणखीन बाजारामध्ये तेजी दिसू शकते. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करू शकता. आणि तुम्हाला आणखीन काय माहिती हवी आहे कमेंट नक्की करू शकता. माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता. जय जवान जय किसान. धन्यवाद.